पण ज्यावेळेस 3 महिने मी बसून राहिलो, त्यावेळेस माझ्या डोक्यात एवढे विचार आले, एवढ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. या अशा सगळ्या गोष्टींना मी एवढा वैतागलो. त्यानंतर मग माझी सुरुवात झाली नोकरी शोधण्याची. मी स्वतःच नोकरी शोधायला सुरुवात केली. म्हणून नोकरीवरून माझा विश्वास उडाला होता. फक्त आता पोट भरायचंय किंवा पुण्यामध्ये कसं तरी सेटल व्हायचंय आणि ती गोष्ट म्हणजे मला कुठून एक 2-3 हजार रुपये मिळावे आणि माझा महिना कसा तरी चालावा. म्हणून मी ही नोकरी ॲक्सेप्ट केली होती आणि ती करत होतो. साधारण मी स्टोअर कीपर ही नोकरी एक 6 महिने केली. पण आता व्यवसाय काय चालू करायचा? हा मला सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण व्यवसाय चालू करताना तुमचं बॅकग्राऊंड पाहिजे, तुम्हाला ज्ञान पाहिजे त्या गोष्टीचं. कारण काय व्यवसाय चालू करणार हेच माहीत नाही. नमस्कार. मी कपिलदेव सुरेश कसबे. माझा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इथे झाला. अ, माझे वडील ॲक्चुअली सरकारी नोकरीमध्ये होते. पण माझ्या जन्मानंतर 1983 ला माझा जन्म झाला. त्यानंतर काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली आणि मग आम्ही गावी शिफ्ट झालो. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो. तिथे सांगोला तालुक्यामध्ये एक मेडशिंगी म्हणून गाव आहे आमचं मूळ गाव. तिथे मी शिफ्ट झालो. त्या गावामध्ये ज्यावेळेस आम्ही शिफ्ट झालो आमचे आई-वडील वडील माझे शिकलेले आहेत. त्यांचं जुनं ग्रॅज्युएशन आहे आणि आई शिकलेली असल्या कारणाने त्यांना कुठलीही कामं जमत नव्हती शेतीतील. तिथून आमचा म्हणजे माझ्या जीवनाचा प्रवास सुरू झाला. वडिलांनी कुठलंही काम जमत नसल्या कारणाने त्यांना काम येत नव्हतं. पण हळू त्यांनी ते काम शिकलं. त्यांना नोकरी कुठे मिळाली नाही दुसरी. त्यानंतर त्यांनी मजूर काम चालू केलं. आई आणि वडील दोघांनी शेतातली मजुरीची कामं चालू केली. माझं शिक्षण त्या गावामध्ये मेडशिंगीमध्ये 4थी पर्यंत शिक्षण झालं माझं. तिथून आमच्या मामांनी त्यांच्या गावी घेऊन गेले आम्हाला सर्वांना, की माझी शेती करा. यासाठी ते आम्हाला तिथून मंगळवेढा तालुक्यातील अकोले या गावी ते आम्हाला घेऊन गेले आणि तिथून माझ्या जीवनाची किंवा शिक्षणाची खरी सुरुवात झाली. अकोले गावातून मला ॲडमिशन एका शेजारच्या गावी घेतलं, की ते गाव 6-7 किलोमीटर लांब होतं. त्या गावी आमचं हायस्कूलचं शिक्षण चालू झालं. तिथून आम्ही पायी रोज जाणं. सकाळी 10 ला शाळा भरायची आमची. सकाळी पायी जाणं आणि संध्याकाळी 5 ला सुटल्यानंतर पायी येणं. पायी जाण्यासाठी 1-1.5 तास, येण्यासाठी 1-1.5 तास. असं माझं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं पुढील शिक्षण आम्ही मंगळवेढ्यात म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जावं लागलं आम्हाला. तालुक्याच्या ठिकाणी जात असतानाही तीच परिस्थिती आमची, की आम्हाला चालत जाणे किंवा सायकल याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही तिथून पुढे मंगळवेढा आमच्या गावापासून साधारण 10 किलोमीटर. तर आम्ही तो 10 किलोमीटर जायचं आणि 10 किलोमीटर येण्याचा प्रवास हा रोज सायकलवरती करायचो. सकाळी 7 ला कॉलेज स्टार्ट व्हायचं आणि 1 वाजता सुटायचं. म्हणजे घरून आम्हाला सकाळी साधारण 6, 6:15 च्या आसपास निघावं लागायचं. हा असा आमचा प्रवास चालू होता. माझं ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. कसंबसं आई-वडिलांनी मजूर काम करूनच ते माझं शिक्षण पूर्ण केलं. शेतीतील कामं करणं किंवा मजूर काम करणं याच्यातून जो पैसा मिळत होता त्याच्यावरती माझं आणि माझ्या बहिणीचं शिक्षण चालू होतं. 12वी नंतर जसजसं माझं शिक्षण पुढे चालू झालं, पैसा कमी पडायला लागला. तेव्हा मग आता काय करायचं? हा प्रश्न आई-वडिलांनाही पडला आणि मलाही पडला. नंतर मग मी 12वी नंतर वडिलांची इच्छा होती, की मी सायन्सला जावं. पण खर्च किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी बी-कॉमला ॲडमिशन घेतलं. बी-कॉमला ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयरला गेलो. मग पहिल्याच 2-3 महिन्यांमध्ये पुस्तक घेणं असेल किंवा जाणं-येणं असेल, घरचा खर्च असेल, यासाठी पैसे कमी पडायला लागले. मग घरी मी आई-वडिलांशी बोललो, विचार केला या सगळ्या गोष्टींचा. आई-वडिलांना सांगितलं, की मी आता शिक्षण सोडून देतो आणि मी आता तुमच्यासारखंच कुठेतरी मजूर काम करतो किंवा त्याशिवाय आपलं घर चालणार नाही. कारण 2 बहिणी आहेत मला, त्यांचं लग्न होतं. त्यांच्या छोट्या बहिणीचं शिक्षण होतं. मोठ्या बहिणीचं लग्न या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या.
किंवा आमच्या आई-वडिलांना करायचा होता आणि माझं शिक्षण चालू. हा असा प्रवास चालू असताना मी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सांगितलं, आईला सांगितलं बसून. पण वडिलांनी सांगितलं मला, की माझी चांगली सरकारी नोकरी होती. माझ्या काही प्रॉब्लेम्समुळे मी ती सोडली आणि आज मी इथे मजूर काम करतोय किंवा शेतीमधील कामं करतोय. हीच वेळ तुझ्यावरती यायला नको, त्यासाठी तू शिक्षण सोडू नकोस. तुझं जसं असेल तसं शिक्षण कर, आम्ही तुला मदत करतो. आमच्याच्याने होईल तेवढी मदत आम्ही तुला करू. मग त्यानंतर मी स्वतः असा निर्णय घेतला, की सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत कॉलेज करायचं आणि 12 नंतर आपण कुठेतरी नोकरी करायची. पण आता नोकरी 12 नंतर आपल्याला कोण नोकरी देणार आहे? किंवा पार्ट टाईम तुम्ही कुठल्या शॉपमध्ये काम केलं, कुठे काम केलं तर 500 किंवा ₹1000 वरती त्यावेळी कोणी पगार देत नव्हतं. म्हणून मग माझा मित्र मोहन पिसे याच्यासोबत मी मजुरी काम करायला सुरुवात केली. मजुरी कुठे करायची तर जे बांधकाम व्यावसायिक आहेत किंवा गवंडी काम करणार आहेत मिस्त्री, त्यांच्या हाताखाली आम्ही दोघे कामाला जायचो. तिथे आम्हाला ₹35 हजेरी मिळायची. मी सकाळी कॉलेज करायचो 7 ते 12 वाजेपर्यंत. 12 वाजता मी त्यांच्याकडे जायचो. 12 ते संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजेपर्यंत तिथे काम करायचं. ते काम करून मग घरी यायचं. असं करत माझं कॉलेज मी ग्रॅज्युएशन माझं बी-कॉम कंप्लीट केलं. बी-कॉम कंप्लीट झाल्यानंतर बी-कॉम कंप्लीट करायच्या अगोदर एक 2 महिने आमची ट्रिप गेली होती एका कंपनीमध्ये. तिथे ॲक्चुअली गाड्यांच्या बॉड्या बनवायचं काम चालू होतं. फॅब्रिकेशनचं काम चालू होतं ते. तर ते काम आम्हाला तिथे व्हिजिटसाठी घेऊन गेलो होतो. कारण आम्ही सगळे आमचे विषय तसेच होते बी-कॉमला असल्यामुळे. तर तिथे गेल्यानंतर मी ती सगळी कंपनी आम्ही पूर्ण फिरून बघितली, की बाबा इथे काय होतं, कुठल्या पद्धतीने काम चालतं, कसं आणि एवढी एक्साइटमेंट होती, की बाबा नाही. ती कंपनी ज्यावेळेस मी बघितली आणि त्या मालकांना ज्यावेळेस आम्ही वेगवेगळे प्रश्न विचारले, की तुमचा प्रवास कसा झाला? काय झाला? तुम्ही कुठून सुरुवात केली? काय केलं? तेव्हा मला असं समजलं, की ही व्यक्ती आहे, ही आपल्यासारखीच आहे. म्हणजे हा व्यक्ती पण स्ट्रगल करूनच इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं, की व्यवसाय करताना तुम्हाला पैसे लागणार नाहीत. तुम्हाला ती लागेल फक्त तुमची जिद्द आणि चिकाटी. तो शब्द माझ्या डोक्यामध्ये एवढा फिट्ट बसला होता, की म्हणजे आम्ही ठरवलं होतं, की आता इथून पुढे नोकरी करायची नाही. खिशात ₹1 नाहीये. बी-कॉमचं शिक्षण अजून पूर्ण नाही. निकाल यायचा आहे 3rd इयरचा. अशा परिस्थितीत मी त्यावेळेस निर्णय घेतला. ही गोष्ट आहे 2003 सालची. 2003 साली आमचा निकाल आला बी-कॉमचा. त्यामध्ये लास्ट इयरला माझा एक विषय गेला. इकॉनॉमिक्स हा विषय सब्जेक्ट गेला. पण त्यावेळेस एटी-केटी असल्या कारणाने आपण तो बाहेरून सोडवू शकत होतो, देऊ शकत होतो. त्याच्यामुळे मी ठरवलं, की आता पूर्ण वेळ नोकरी करायची आपण आणि मग आता गावी मजुरी काम करणं, शेती करणं किंवा कुठेतरी किराणा मालाच्या दुकानात काम कर किंवा कुठे काहीतरी कर. याशिवाय दुसऱ्या नोकऱ्या आपल्याला मिळणं शक्यच नाही. म्हणून मग मी निर्णय घेतला, की मुंबईला जायचं. मुंबईला आमचे मामा राहतात, त्यांच्याकडे गेलो. मुंबईला ज्यावेळेस गेलो मामांकडे, त्यावेळेस पहिले 3 महिने फक्त मी घरी बसायचो, टीव्ही बघायचो, खायचो आणि फिरायचो. मामांनी मला असं सांगितलं होतं, की "तुला इकडे ये, नोकरी लावतो. कुठेतरी आपण बघू." पण ज्यावेळेस 3 महिने मी बसून राहिलो, त्यावेळेस माझ्या डोक्यात एवढे विचार आले, एवढ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या, की म्हटलं आपण गावी होतो तेच चांगलं होतं ना. इकडे मामांकडे कशाला आलो? मामांची एकच इच्छा, की "अरे तू बसून खा ना. मी तुला सांभाळतोय, पैसे खर्चायला देतोय. तुला नोकरीची काय गरज आहे सध्या? थांबू आपण बघू." या अशा सगळ्या गोष्टींना मी एवढा वैतागलो. त्यानंतर मग माझी सुरुवात झाली नोकरी शोधण्याची. मी स्वतःच नोकरी शोधायला सुरुवात केली. रोज सकाळी फिरायचो. सकाळपासून सकाळी 10-11 वाजता बाहेर पडलो, की संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत फिरायचो. बाबा काय कुठे नोकरी मिळते का? पेपर वाचायचे, पेपरमधल्या ॲड बघायच्या. हे या अशा अशा गोष्टी चालू झाल्या. नंतर मला पेपरमध्ये ॲड बघून एक सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली. म्हणजे मी फोन केला तिथे. त्यांनी सांगितलं, "हां, आहे रिक्वायरमेंट. तुम्ही या आमच्याकडे." तर मी बी-कॉमचा ग्रॅज्युएट विद्यार्थी. माझं कॉम्प्युटर नॉलेज माझा कोर्स झाला होता. सगळ्या गोष्टी असताना मला सिक्युरिटी गार्डची पहिली नोकरी करावी लागली. ती मुंबईमध्ये. ती मी जवळपास 1 वर्ष सिक्युरिटी गार्डची नोकरी केली. तिथून काही पैसे आई-वडिलांना पाठवायचो. तिथे मला पगार होता ₹2500.
₹2500 मधून माझा खर्च, माझं राहणं, माझी मेस हे सगळं जाता माझ्याकडे हार्डली ₹100 ते ₹200 खिशामध्ये शिल्लक राहायचे. त्याच्यातून माझं महिना म्हणजे मी कसा काढायचा हे माझा मला प्रश्न पडायचा. मामा वगैरे मी नोकरीला असताना पण मला त्यांनी सपोर्ट केला. ते मला पैसे द्यायचे खर्चायला. पण मला ते असं उसनवारी जे जीवन जगतो ना आपण त्याचं फील होतं मला. मग असं 1 वर्ष काम केलं. मी तिथे एवढा वैतागलो मुंबईमध्ये, की मला अक्षरशः असं वाटलं, की आपण गावी होतो तेच बरं होतं. मग तिथून माझे इंदापूरला एक मामा आहेत. त्यांना मी फोन केला, की माझ्या बाबतीत असं-असं घडतंय, की मला इथे जमत नाही. त्यांनी मला कुठल्याही म्हणजे मनात त्यांच्या काय असेल, काय चाललं असेल मला माहीत नाही. पण कुठलाही विचार न करता दुसऱ्या सेकंदाला सांगितलं, की "तू निघून ये माझ्याकडे." मग मी तिथून मुंबईमधून 2004 ला निघून आलो इंदापूरला. तिथे मामांकडे 3 महिने राहिलो. पुन्हा परत तीच परिस्थिती. मामांकडे राहिलो. ते म्हटले, की "आता तू इथे राहा. माझ्याकडे मी माझ्या पद्धतीने काय करता येईल का ते बघतो तुला." तिथून माझा परत पुढे प्रवास सुरू झाला, की मामांनी त्यांचे म्हणजे त्यांचे कोणतरी एक जवळचे मित्र, नातेवाईक आहेत. त्यांना फोन केला पुण्यामध्ये किंवा असा-असा माझा भाचा आहे आणि त्याला नोकरीचं काय होतंय का बघा. तो ग्रॅज्युएट आहे, चांगला आहे त्याचं, हुशार आहे तो, शिक्षण चांगलं घेतलेलं आहे. कुठेही कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये त्याला जॉब मिळत असेल तर बघा. मग तिथून आम्ही मामांनी मला ते स्वतः घेऊन आले इथे. त्या नातेवाईकांच्या घरी गेलो आम्ही. तेही त्यांचंही लग्न नव्हतं. तेही बॅचलरच राहत होते. त्याच्यामुळे त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये ठेवलं. म्हणजे आम्ही तिथे राहायला लागलो. आलेल्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला एका अ, मोठ्या कंपनीमध्ये जे की हाउसकीपिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर होते. त्या कंपनीमध्ये त्यांनी मला पाठवलं त्यांच्या ऑफिसला, की तुम्ही आज इथे इंटरव्ह्यू द्या आणि तुमचं तिथे नोकरीचं काहीतरी होईल. मला असं वाटलं, की आता हा माणूस एवढं सांगतोय म्हणजे मला कुठेतरी चांगली मोठ्या पदाची नोकरी मिळेल. कारण मी बी-कॉम झालेला विद्यार्थी. मला कॉम्प्युटर येते, सगळं येतंय. म्हणजे मी इमॅजिन करत होतो, की नाही आता मी असं ऑफिसमध्ये जाईन, बॅक ऑफिसला बसेन, माझी अकाउंटिंगची हे ती कामं करेन. हा माझा हेतू होता. म्हणून मी सकाळी इंटरव्ह्यूला गेलो. साधारण 7 वाजता वगैरे आम्ही इंटरव्ह्यूला गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर जे त्या कंपनीमध्ये रिसेप्शनला बसलेले होते. कदाचित ते मॅनेजर लेव्हलचे असतील किंवा त्यांच्या सुपरवायझर लेव्हलचा तो व्यक्ती असेल. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू म्हणजे काय घेतलं, शिक्षण किती झालंय, काय झालं, काय हे. तर त्यांनी मला सांगितलं, की आमच्याकडे अशी कुठली जागा नाहीये. पण एक जागा शिल्लक आहे. ते तू काम करणार का? म्हटलं, की ऑफिस बॉयची एक जागा शिल्लक आहे. पण ऑफिस बॉय म्हणजे फक्त फाईल काढून देणं किंवा झेरॉक्स मारून आणणं किंवा बँकेत जाणं ही कामं नाही. तुला इथे सकाळी झाडू पोछापासून ते लोकांना चहा बनवून देण्यापासून, भांडी घासण्यापर्यंत आणि ऑफिसची अशी सगळी कामं करावी लागतील. आता मी तर म्हणजे मुंबईवरून आलो होतो रिटर्न या मामाकडे. या मामांनी मला इथे पाठवलं, की बाबा आता चला, हा मुलगा काहीतरी करेल पुढे आणि हे ज्या नातेवाईकांकडे आलो होतो, ते कुठेतरी मोठ्या नोकरीला लावतील, अशी त्यांची अपेक्षा होती. पण झालं वेगळंच. म्हणजे मला इथं परत काम मिळालं ते हाउसकीपिंगचंच. ऑफिस बॉय फक्त नावालाच होतो. म्हणजे झाडू, पोछा, झाडू मारणं, साफ करणं, भांडी घासणं हीच माझी कामं. मग ही कामं करता जवळपास 6 महिने गेले. मग त्याच कंपनीमध्ये एक इन्सिडेंट घडला असा, की स्टोअर होतं त्या कंपनीचं मोठं, की जिथे सगळं मटेरियल ठेवलं जायचं. आणि त्या स्टोअरचा माणूस अचानक सोडून गेला, की मला नाही जमणार काम. म्हणजे त्याच दिवशी तो सोडून गेला. आणि मग मला ज्यांनी अपॉइंट केलं होतं, त्यांनी मला सांगितलं, की "तू स्टोअर हँडल करशील का? तिथल्या सगळ्या एंट्री असतील किंवा काय गोष्टी बघशील का?" तर मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी दुसऱ्या सेकंदाला उत्तर दिलं, की "हो सर, मी ते मॅनेज करू शकतो." आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मी त्या स्टोअरमध्ये गेलो. आता स्टोअरमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्यानंतर आमचे बॉस जे मेन जनरल मॅनेजर होते आणि त्यांची टीम कॅबिनमध्ये बसली होती. "अरे, हा हाउसकीपिंग किंवा साफ करणारा मुलगा, हा सगळं मॅनेज करू शकेल का? किंवा आपण एवढी मोठी जबाबदारी त्याच्यावरती देतोय." तर
हे कसं काय शक्य होईल किंवा हा मुलगा कसा करू शकेल? आमच्या बॉसनी सांगितलं, जे जनरल मॅनेजर होते त्यांनी सांगितलं, की "ह्या मुलाला आजचा दिवस बसू द्या इथे. उद्यापासून तुम्ही दुसरा माणूस बघायला चालू करा, की ज्याला याचं सगळं नॉलेज असेल किंवा मोठ्या कंपनीमध्ये एखादा काम केलेला माणूस असेल." तर तिथे असं झालं, की मी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जेवढ्या लिस्ट होत्या कंपन्यांच्या, त्यांचं मटेरियल पाठवायचं होतं. मी माझ्या लेव्हलवरती बसून ऑफिसमध्ये मी एक्सेल शीटमध्ये काम करून त्या सगळ्या लिस्ट प्रिपेअर म्हणजे एकदम अशा व्यवस्थित बनवल्या आणि टेम्पो बोलवून त्या सगळ्या लिस्ट वेगवेगळं जे मटेरियल होतं ते व्यवस्थित पॅक करून त्या साइटवरती पाठवून दिलं. साधारण एक 10 ते 15 लिस्ट असतील माझ्याकडे. त्या वन डेमध्ये मी क्लिअर केल्या. मग त्याच्यानंतर ही गोष्ट आमच्या जनरल मॅनेजरला समजली, की या मुलाने असं-असं काम केलेलं आहे. त्यांनी मला लगेच त्याच दिवशी संध्याकाळी बोलावलं आणि समोर बसवलं. अरे म्हणे, "तुझं शिक्षण काय झालंय?" त्यांना आजपर्यंत माहीत नव्हतं, की माझं शिक्षण काय आहे? मी किती शिकलेलो आहे? किंवा मला कॉम्प्युटरचं ज्ञान आहे किंवा नाही. तर त्यांना मी माझी स्टोरी सांगितली, की मी ऑफिसमध्ये कसा आलो, मी काय काम करतो, माझं काय काम असतं इथे. त्यांना सांगितलं, की ज्या व्यक्तीने मला अपॉइंट केलं होतं त्या कंपनीमध्ये, त्या व्यक्तीला माझ्या समोर बोलवून त्यांनी सांगितलं, की "तुम्ही या मुलाला असं काम का लावलं?" आणि माझ्या समोर त्यांना ओरडले, की "तुम्ही चांगल्या व्यक्तीला चुकीचं काम का लावलं?" आणि तिथून माझी जर्नी खरी सुरू झाली. मला त्यांनी त्या कंपनीमध्ये मला ₹2800 पगार होता. जॉइन झालो त्यावेळेस. त्यांनी मला त्याच दिवशी 7,000चं सॅलरी सांगितली, की आजपासून तुमची सॅलरी ₹7,000 आहे म्हणून. आणि तिथून माझा प्रवास झाला. सुरू झाला. पण कसं असतं, की मी ठरवून आलो होतो, की मला नोकरी करायचीच नाही. कितीही मोठी सॅलरी असेल किंवा काही असेल, मला नोकरी करायचीच नाही. वडिलांची गव्हर्नमेंट नोकरी होती. वडील आज आमचे क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झाले असते. पण वडिलांचा जो प्रवास बघितला होता, त्यांचं काही मेंटल इश्यू असेल, काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. म्हणून नोकरीवरून माझा विश्वास उडाला होता. फक्त आता पोट भरायचंय किंवा पुण्यामध्ये कसं तरी सेटल व्हायचंय आणि ती गोष्ट म्हणजे मला कुठून एक ₹2,000-3,000 मिळावे आणि माझा महिना कसा तरी चालावा. म्हणून मी ही नोकरी एक्सेप्ट केली होती आणि ती करत होतो. साधारण मी स्टोअर कीपर ही नोकरी एक 6 महिने केली. आणि त्यानंतर मग मी ही नोकरी सोडण्याचा विचार केला, की आता 6 महिने झालं, आपलं व्यवस्थित आता सध्या चालू आहे. म्हणून मी 2007 साली हा निर्णय घेतला होता, की आपण आता डिसेंबरमध्ये ही नोकरी सोडायची. जानेवारीपासून आपला 2008 जानेवारीमध्ये आपला व्यवसाय नवीन चालू करायचा. पण आता व्यवसाय काय चालू करायचा? हा मला सगळ्यात मोठा प्रश्न होता. कारण व्यवसाय चालू करताना तुमचं बॅकग्राऊंड पाहिजे, तुम्हाला ज्ञान पाहिजे त्या गोष्टीचं. कारण काय व्यवसाय चालू करणार हेच माहीत नाही. डिसेंबर 2007 साली मी नोकरी सोडण्याचा विचार केला. माझ्या कंपनीच्या बॉसपासून, जनरल मॅनेजरपासून मला सगळे समजावून सांगत होते, की "नोकरी सोडू नको. तुला काय अजून पाहिजे? आम्ही 7,000 ची 10,000 सॅलरी करू. पण तू इथेच राहा. तुझा राहण्याचा प्रश्न असेल तर तो आम्ही सॉल्व्ह करू किंवा काय करू." कारण त्यांनी माझं काम बघितलं होतं, की हा मुलगा काय करू शकतो किंवा काय पद्धतीने याचं काम चालतं. 2007 एंडिंगला मी निर्णय घेतला होता, की बाबा आपण नोकरी सोडायचीच. पण मला दिशा नव्हती पुढे, की व्यवसाय कुठला करायचा आणि काय करायचं. लकीली मी ज्या स्टोअरमध्ये काम करायचो, तिथे जे मटेरियल यायचं, एक फर्म होती, नाव मी घेणार नाही त्याचं. त्या फर्ममधून आम्हाला मटेरियल यायचं आणि तिथेही माझ्यासारखाच एक माणूस काम करत होता, की जो त्या बॉसच्या हाताखाली काम करत होता. त्यांना मी भेटलो, चर्चा झाली. त्याची परिस्थिती, माझी परिस्थिती सेम होती. आमची मनं जुळली. आम्ही ठरवलं, की पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालू करायचा. त्या व्यक्तीने मला सांगितलं, की "मी इथे काम करतो. मला इथून सॅलरी मिळते. माझा उदरनिर्वाह याच्यावरती चालेल. तू एक काम कर, आपण दोघात हाच व्यवसाय सेम चालू करू, मटेरियल सप्लायचा कंपन्यांना. पण तू काय याच्यातून तुला जे आता तिथे 7,000 मिळतात, तर तू आता त्याचे 50% घे, की ज्याचं तुझं रूम रेंट जाईल, तुझ्या मेसचे पैसे जातील आणि तुला काही पैसे शिल्लक राहतील खर्चायला." म्हणून मग मी जानेवारीमध्ये आम्ही व्यवसाय चालू केला दोघांनी मिळून. त्या व्यक्तीने मला मटेरियल कुठं पर्चेस करायचं, कुठून आणायचं, कुठे विकायचं, कुठल्या कंपन्यांचे रेफरन्स आहेत, इथपासून सगळ्या गोष्टी सांगायला चालू केलं. आणि मग मी नवीन-नवीन कंपन्यांना व्हिजिट करायला चालू केलं. जानेवारी 2008 पासून. आम्हाला पहिली ऑर्डर मिळाली
एका कंपनीमध्ये मगरपट्टा सिटीमध्ये मॅट बसवण्याची. कुशन मॅट ज्या असतात त्या कंपनीला द्यायची होती. ती ऑर्डर एवढी मोठी होती, 33,000 ची ऑर्डर होती. 33,000 ची ऑर्डर होती, पण आम्हाला मटेरियल फक्त लागलं ₹8,000. 8,000 चं मटेरियल घेतलं आम्ही आणि त्या कंपनीला बिलिंग झालं आमचं ₹33,000. ती पहिली आमची कमाई होती किंवा ती पहिली आमची कंपनी होती, की जी आमची सुरुवात झाली. आता व्यवसाय चालू करताना जे भांडवल लागतं, जे आपण म्हणतो व्यवसाय करताना पैसा नाही लागत. ना त्या मा तो जो माझा पार्टनर आहे तात्यासाहेब गुंड, ना त्यांच्याकडे पैसे होते, ना माझ्याकडे पैसे होते. आम्ही पैसे उभा करण्याचा प्रयत्न खूप केला, पण ते पैसे काही उभे राहिले नाहीत. शेवटी मी माझ्या मामांना सांगितलं, की मला एक ₹30,000 ची गरज आहे. मी तुम्हाला पुढच्या एक 6 महिन्यामध्ये रिटर्न करतो. माझं पहिलं भांडवल सुरू झालं ते माझ्या मामांनी दिलेलं ₹30,000. आम्ही तिथून सुरुवात केली. हे मॅटचं जे बिलिंग होतं हे माझ्या पार्टनरनी त्यांच्या क्रेडिटवरती ते आणलं मॅट आणि ते आम्ही त्या कंपनीला सप्लाय केलं. ते 33,000 चं बिल झालं आणि मी ₹30,000 आणले. 30 आणि 30 60 असे ₹63,000 आमच्या अकाउंटला करंट अकाउंटला झाले आणि 63,000 वरती आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला. तिथून मी बॅचलर राहत असल्या कारणाने मी सकाळी बाहेर पडायचो. त्यावेळेस बसनी फिरायचो. बरं आता बसनी फिरणं म्हणजे हे शक्य नाही गोष्टी. एखाद्या कंपनीमध्ये मार्केटिंगला जाताय तुम्ही. बस स्टॉपला उतरायचं, तिथून चालत जायचं. परत त्या कंपनीमधून रिटर्न यायचं, बसमध्ये यायचं आणि मग दुसऱ्या कंपनीत जायचं. हार्डली व्हिजिट माझी 1 ते 2 व्हिजिट दिवसाला व्हायला लागली. आता प्रश्न पडला, की फिरायचं कसं? बसनी फिरणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही ठरवलं, की गाडी घ्यायची. गाडी घ्यायची ठरवली, आता गाडीला पैसे नाहीत आमच्याकडे. मग आम्ही इकडून-तिकडून जमवून मला वाटतं त्यावेळेस स्प्लेंडर गाडी घेतली मी. ₹45,100 तिची किंमत होती. आम्हाला डाउन पेमेंट ₹10,000 करावं लागणार होतं. कारण मला इथे ॲड्रेस प्रूफ नव्हता, काही नव्हतं. त्या कारणामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही 10,000 डाउन पेमेंट करा. त्यानंतर तुम्हाला गाडी दिली जाईल. आम्ही ते 10,000 डाउन पेमेंट केलं. एक गाडी घेतली आणि मग मी गाडीवरती आमचा प्रवास सुरू झाला. मग मी माझ्या व्हिजिट 2 च्या जागी 4 झाल्या, 4 च्या ऐवजी 8 झाल्या. आम्ही सकाळी बाहेर पडायचो. बॅचलर असल्या कारणाने मला सकाळी सगळं आवरून मी रूममधून बाहेर पडायचो. दिवसभर फिरायचो. संध्याकाळचं जेवण मात्र आम्ही हाताने बनवून खायचो. त्यामुळे संध्याकाळी लवकर घरी यावं लागायचं. संध्याकाळचं जेवण झालं की असा प्रवास आमचा 6 महिने सुरू झाला. मग आता मटेरियल ठेवायला जागा कुठे? मग मी मार्केटमधून मटेरियल घ्यायचो आणि डायरेक्ट साइटवरती द्यायचो. पुढे व्यवसाय वाढत चालला. व्यवसाय वाढत होता, वाढत होता. आमचे ₹63,000 पासून सुरू झालेला व्यवसाय आमच्या अकाउंटला मला वाटतं 2008 च्या एंडिंगपर्यंत अकाउंटला साधारण 2 ते ₹2.5 लाख पडून राहिले होते. तेवढा बॅलन्स झाला होता आमचा. 2008 च्या एंडिंगमध्ये मग आमचे पार्टनर त्यांना मी नोकरी सोडायला सांगितली. तुम्ही त्यांची नोकरी सोडा. आता आपण दोघे व्यवसाय करू. मग आम्ही जो आता व्यवसाय आमच्या घरून चालू करत होतो रूमवरून, तो व्यवसाय आम्ही एका ठिकाणी जागा भाड्याने घेतली. शिवाजीनगर गावठाणामध्ये आणि तिथून आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली. व्यवसाय दोघंही काम करत असल्यामुळे व्यवसाय एकदम सुंदर चालू होता. सगळं व्यवस्थित चालू होतं. 8 मध्ये पार्टनरनी नोकरी सोडली आणि आम्ही एकत्र करायला सुरुवात झालो. पण आता व्यवसाय कमी असं आम्हाला वाटायचं, की व्यवसाय कमी आहे फारच. म्हणून मग आम्ही 2008 मध्ये एक निर्णय घेतला, की आपण येत्या वर्षामध्ये 2009 ला अजून एखादा व्यवसाय चालू करायचा. तर 2009 मध्ये काय व्यवसाय चालू करायचा हे माहीत नव्हतं. हा तर व्यवसाय चालू आहे आमचा कंपन्यांना मटेरियल सप्लाय करायचा. पण 2009 मध्ये आम्ही मग ठरवलं 2008 च्या एंडिंगला ठरवलं, की 2009 मध्ये जो आपण व्यवसाय करणार आहोत, तो कुठला करायचा हे माहीत नाही, पण करायचा आहे. मग आम्ही असं ठरवलं, की आता आपण टुरिस्टच्या व्यवसायामध्ये जाऊ. म्हणजे एखादी गाडी घेऊ, ती कंपनीमध्ये लावू, त्याच्यातून आपल्याला काहीतरी इन्कम मिळेल. म्हणून आम्ही 2009 मध्ये सेकंड हँड तवेरा घेतली. मला वाटतं ती तवेरा आम्हाला काहीतरी 3.5-4 लाखाला पडली. तर ती गाडी आमच्याकडे ₹1,00,000 डाउन पेमेंट केलं आणि 2.5 लाखाच्या आसपास काहीतरी लोन केलं आणि ती गाडी आम्ही घेतली आणि ती एका कंपनीमध्ये लावली. तिथून आमचा चांगला काळ सुरू झाला 2009 पासून. मग आता 2009 सुरू झालं. आम्ही लग्न करायचं ठरवलं. एप्रिल 2009 मध्ये माझं लग्न झालं आणि मे 2009 मध्ये माझ्या पार्टनरांचं लग्न झालं. लग्न झालं, आमच्या जबाबदाऱ्या वाढल्या. मग आम्ही जे
बॅचलर राहत होतो एका रूममध्ये. मग तिथून आम्ही अ, एक 1 आर-केचा फ्लॅट त्यांनी घेतला, मीही घेतला आणि आम्ही मग आता तिथून पुढची आमची लाईफ सुरू झाली. 2009 मध्ये आम्ही एक गाडी घेतली सुरुवातीला. 2009च्या एंडिंगला आम्ही लगेच दुसरी तवेरा घेतली. त्याचे जे काही पैसे येत होते कंपनीचे ते आणि आमचा इकडचा व्यवसाय असं करून आम्ही 2009ला एंडिंगला दुसरी गाडी घेतली. 2009 पासून आमचा व्यवसाय वाढत होता. खूप काळ चांगला गेला माझा. फार चांगला होता म्हणजे पैसे वगैरे लग्न आम्ही स्वतःच्या जीवावरती केलं. गावी घर बांधलं. आई-वडिलांना पैसे पाठवायचो. आई-वडिलांची जी परिस्थिती आहे मजूर काम करण्याची किंवा ह्या गोष्टी, ह्या सगळ्या बंद केल्या. 2009लाच मी शेती विकत घेतली 2 एकर आणि आई-वडिलांना सांगितलं, की "आत्ता तुमचं काम बंद. आपली शेती आणि तुम्ही. आजपर्यंत तुम्ही खूप कष्ट केले. तुम्ही आता इथून पुढे आपली शेती करायची आणि घरीच राहायचं." 2009 ते 2015 हा काळ आमचा खूप चांगला. म्हणजे पैसे खूप कमवले. मी फ्लॅट घेतला नंतर पुण्यामध्ये. अ, आमच्या पार्टनरनी फ्लॅट घेतला. दोघांचंही चांगलं गावी जमीन झाली. सगळं ते बागायत केलं. सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. 2015 पर्यंत आमच्या गाड्या मला वाटतं 6 गाड्या झाल्या होत्या. 2 तवेरा, त्यानंतर इटॉस, डिझॉर अशा सगळ्या गाड्या आम्ही घेऊन कंपन्याला 6 गाड्या चालू होत्या आमच्या. पण 2015 मध्ये अ, टुरिस्ट व्यवसायाला एक उतरती कळा लागली म्हणाल तरी हरकत नाही. 2015 पासून आम्हाला लॉसेस सुरू व्हायला लागले. म्हणजे ड्रायव्हरांचे पगार, ड्रायव्हरांनी गाडी इथे ठोकली, तिथे ठोकली, इथे ॲक्सिडेंट केला, त्या माणसाला हे केलं. त्याचे लॉसेस आम्ही भरायला चालू केले. म्हणजे 2015 पर्यंत आमचं सगळं चांगलं चालू होतं. पण 2015 पासून काय घडलं असं मला माहिती नाही. पण तिथून पुढे आम्हाला म्हणजे जेवढं आम्ही हे 4 वर्षात कमवलं होतं, तेवढं ते आम्ही 2017 पर्यंत 2 वर्षातच सगळं संपलं आमचं. म्हणजे तेवढे लॉसेस झाले आमचे. आमचा क्लिनिंग मटेरियल कंपन्यांना सप्लाय करायचा जो व्यवसाय चालू आहे, तो व्यवस्थित चालू होता. त्याच्यामध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही 2017 मध्ये निर्णय घेतला, की आता आपला हा टुरिस्टचा व्यवसाय आपल्याला बंद करायचा आहे. 2018 साली ॲट अ टाईम आम्ही 5 गाड्या आमच्या सगळ्या विकून टाकल्या आणि त्याचा काही जो पैसा येईल, तो आम्ही लोकांची कर्ज किंवा बँकेचे लोन नील केलं आणि जो काही थोडाफार पैसा शिल्लक राहिला होता, तो आमच्या मूळ क्लिनिंग व्यवसायात टाकला. क्लिनिंग मटेरियलच्या व्यवसायात टाकला आणि तो व्यवसाय आमचा सुरू राहील. 2017, 18, 19 आणि 20 हा व्यवसाय आम्ही केला 3 वर्ष. मला वाटतं साधारण लॉकडाऊन 2021 ला लागलं. त्याच पिरियड 2020 सॉरी. अ, 2018 ला आम्ही गाड्या विकल्या. 2019चं 1 वर्ष आम्ही आमचा व्यवसाय चालू ठेवला. 2020 ला कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागलं, तर मग आम्ही 1 दिवस अगोदरच गावी पोहोचलो होतो. न्यूज चालू होत्या कंटिन्यू. त्याच्या भीतीने आम्ही गावी पोहोचलो 1 दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी मला वाटतं 22 मार्चला लॉकडाऊन लागलं. 22 मार्च 2020 ला. तर आम्ही अकाउंटला बॅलन्स होता करंट अकाउंटला. सेव्हिंग अकाउंटला बॅलन्स होता. आता 2020 ला ज्यावेळेस गावी पोहोचलो, एवढ्या वर्षानंतर गावी पोहोचलो. सगळी लोकं भेटणं, बोलणं, चालणं या गोष्टी होत होत्या. 2020 ला असं फील आलं, की आता हे जग सगळं संपणार आहे. कोरोनामुळे याच्यातून कोणीही वाचणार नाहीये आणि आता आपल्याला गावी शिफ्ट व्हायचं. त्याच्यामुळे काय झालं, करंट अकाउंटला जेवढं काही बॅलन्स होता किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट होती, त्या सगळ्या हे जग संपणार आहे या भीतीने आम्ही ते सगळं शेतीमध्ये इन्व्हेस्ट केले मी ते पैसे. आणि तिथून माझी उतरती कळा म्हणजे दुर्दशा सुरू झाली आमची. व्यवसायातला पूर्ण पैसा मी शेतीमध्ये लावला. पण ज्यावेळेस 3 महिन्यानंतर लॉकडाऊन संपलं, तो पैसा संपलेला होता. आम्ही पुण्यामध्ये आलो. 6 महिने आम्ही आल्यानंतर जो राहिलेले काय असेल आमचा घर खर्च, मुलांचं शिक्षण किंवा शॉपचं भाडं, हे ते या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सगळे पैसे खर्च झाले राहिलेले. 6 महिन्यामध्ये आम्हाला असं फील आलं मला, की आता व्यवसाय बंद पडलेला आहे. आम्ही झिरोवरती पोहोचलो होतो. गाड्यांचा तर आधीच व्यवसाय टुरिस्टचा बंद केला. इकडचा पैसा मी शेतीमध्ये डायव्हर्ट केला. त्याच्यामुळे मला असं विषय झाला 2020 मध्ये, की आता आपण संपलो 6 महिन्यातच. व्यवसाय पूर्ण बंद करायची वेळ आली. मी माझ्या पार्टनरला बोलावलं. त्यांना सांगितलं, की आता आपण हा व्यवसाय बंद करायचा आहे. कारण आपण आता पूर्ण लॉसमध्ये गेलो. कारण कंपन्यांमध्ये मटेरियल सप्लाय बंद झालं. काउंटर सेलला धंदा नव्हता. त्याच्यामुळे आमचा व्यवसाय
अ, पूर्ण म्हणजे अगदी घर खर्च भागावा एवढाच व्यवसाय होत होता. तेवढंच म्हणजे मिळायचे पैसे. त्याच्यावरती आमचं चालू होतं. पण आमच्या पार्टनरनी सांगितलं, की आपण अजून एक 6 महिने आपण लॉस काढले. 6 महिने आपण अजून बघूयात आणि 6 महिन्यानंतर बंद करू. 6 महिने आम्ही अजून वाट बघितली. 6 महिन्यानंतर असं झालं, मी पार्टनरला स्पष्ट सांगितलं, "मला आता जमणार नाहीये. मी कुठेतरी नोकरी शोधतोय." आणि मी नोकरी शोधायला चालू केली. नोकरी शोधता-शोधता जिथे जायचो तिथे मित्रांकडे या गोष्टी पहिल्यांदा मित्रांना सांगितल्या, की बाबा आमच्या बाबतीत असं-असं घडलेलं आहे. चुकी झाली माझ्याकडून. समजलं, की जो पैसा आहे व्यवसायातला तो आम्ही दुसरीकडे डायव्हर्ट केला आणि तिथे इन्व्हेस्टमेंट केली. मित्रांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. नोकरी ज्यावेळेस शोधायला गेलो, त्यावेळेस प्रत्येकजण म्हणत होता, की या. कारण आमचा अनुभव होता तेवढा 17-18 वर्षाचा. तुम्ही या, माझ्याकडे नोकरी करा. तुम्हाला आम्ही एवढी सॅलरी देतो, तेवढी सॅलरी देतो." या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. पण स्वतःचं मन मानत नव्हतं, की व्यवसाय सोडून नोकरी कशी करायची. मग तिथून मी परत निर्णय घेतला, की नाही आहे हाच व्यवसाय आपण पुढे कंटिन्यू करायचा. म्हणून 2021 ला मी पुन्हा नव्या जोमाने सुरुवात केली व्यवसायाला. 2021 वर्ष संपेपर्यंत ज्या कंपन्या आमच्याकडून गेल्या होत्या, त्या कंपन्या मी भेटून, व्हिजिट करून साहेबांना, तिथल्या मॅनेजर, ॲडमिन सगळ्यांना भेटून तो व्यवसाय मी परत मिळवायला चालू केला. आणि लकीली आमच्या बाबतीत असं घडलं, की तो जो गेलेला व्यवसाय होता, तो परत माझ्याकडे यायला सुरुवात झाली. तो एक-एक व्यवसाय आला आमच्याकडे. 2021 वर्ष संपत होतं. आम्ही फार काही आमचा व्यवसाय पूर्वस्थितीत आला नव्हता. पण जे कमवत होतो त्याच्यावरती आमचं घर चालत होतं. मुलांचं शिक्षण होत होतं. आणि त्या मुलांचं शिक्षण आणि हे खर्च भागत असल्या कारणाने मी थोडंसं टेन्शन फ्री झालो होतो. त्याच्यामध्ये मी 2022 साली एक नवीन निर्णय घेतला, की आता आपण जो हा क्लिनिंग मटेरियलचा व्यवसाय करतो. 2022 मध्ये हा निर्णय घेतला मी, की आता आपण मॅन्युफॅक्चरिंग चालू करायचं. त्याच्यासाठी 2022 ला मी मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. लिक्विड किंवा क्लिनिंगसाठी ज्या काही लिक्विड्स लागतात 7-8 प्रकारचे, ते मी स्वतःच्या ब्रँडने चालू केले आणि पार्टनरांना सांगितलं, की आता हा व्यवसाय मी माझा वैयक्तिक स्टार्ट करणार आहे. जो आपला तो चालू आहे तो एकत्रित राहू द्या, पण हा मी व्यवसाय स्वतः चालू करतो. क्लिनिंग लिक्विडचं चालू केलं, पण लॉकडाऊनचा इफेक्ट अजून त्या काळात चालूच होता. तो संपलेला नव्हता. माझ्याकडे या व्यवसायातून येणारा जो काही इन्कम असेल किंवा बाकीच्या ज्या काही माझ्या इन्व्हेस्टमेंट होत्या त्या मी तिथे लावल्या आणि मी क्लिनिंग लिक्विडचा व्यवसाय चालू केला. एके ठिकाणी 1,500 स्क्वेअर फीटची जागा भाड्याने घेतली आणि तिथे मी क्लिनिंग लिक्विडचा व्यवसाय चालू केला. त्याच्यासाठी लागणारा स्टाफ आणि अ, जे केमिकल इंजिनिअर असतात, त्यांना मी अपॉइंट केलं. त्यांना हायर करून हा व्यवसाय चालू केला. मॅन्युफॅक्चरिंग त्या पटीत होत होतं, पण सेल त्या पटीत होत नव्हता. तिथे परत चॅलेंजेस आले मला, की म्हणजे हा व्यवसाय तर मी चालू केला. मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्थित होतं. पण सेल कुठे करायचा? किंवा सेलच होत नाही. कारण लॉकडाऊनचा इफेक्ट असल्यामुळे लोकं अजून पण हळू-हळूच चालू होतं, की बाबा तेवढ्या पटीत मार्केट चालू नव्हतं आपलं. म्हणून तोही माझा व्यवसाय स्लो झाला. 22 ला जो व्यवसाय चालू केला होता, तो 6 महिने मी खिशातून सगळे पैसे भरले. कामगारांचे पैसे असतील, भाडं असेल याचं कारखान्याचं माझ्या किंवा त्या गोष्टी मी भरल्या. 6 महिन्यानंतर माझा परत मला तो टर्निंग पॉइंट आला, की माझ्याकडचे सगळे पैसे संपले. जे कमवलेले होते, ते सगळे पैसे संपले. माझी फोर व्हीलर होती गाडी. म्हणजे मी मुलं जन्मल्यापासून ते माझा पूर्ण काळ आम्ही गाडीशिवाय फिरलो नाही. पण त्यावेळेस मी माझी फोर व्हीलर विकली. वॅगनर होती माझ्याकडे. ती गाडी मी विकली मला वाटतं 2,70,000 ला विकली ती गाडी आणि तो पैसा मी तिथे परत लावला. 2,70,000 माझ्याकडे मार्केटमधून येणं होतं. माझ्याकडे रॉ मटेरियल शिल्लक होतं. पण खेळतं भांडवल जे आपल्याकडे पाहिजे, ते म्हणतो ते आपल्याकडे नव्हतं. म्हणून मी माझी फोर व्हीलर विकली आणि ते पैसे मी तिथे लावले. आता माझ्या फॅमिलीसाठी मी 2009 ला लग्न झालं. माझी पहिली मुलगी 2012 ला झाली. 2012 पासून ते 2022 पर्यंत हा 10 वर्षाचा काळ त्यांच्यासाठी एवढा चांगला होता. म्हणजे हॉटेलला जेवण करायला जाण्यापासून ते त्यांना फिरायला घेऊन जाण्यापासून सगळ्या गोष्टी आम्ही एन्जॉय केल्या. पण 2022 ला माझ्या बाबतीत असं घडलं, की
माझं आता पूर्ण सगळं संपलेलं आहे. मागे एकदा ही वेळ माझ्यावरती येऊन गेली. 2022ला मी तो व्यवसाय चालू करून परत मी माझ्यावरती संकट ओढवून घेतलं. असंच म्हणालं तरी आपण हरकत नाही. 2022च्या जुलै-ऑगस्टला मी निर्णय घेतला, की आता पार्टनरशिप तोडायची आणि आपण सेपरेट व्हायचं. पार्टनरांचं आणि माझं खूप चांगलं बॉन्डिंग होतं. खूप चांगलं चाललेलं होतं. काही विषय नाही. तो धंदा मी ठरवलं, की आता अजून एक निर्णय घ्यायचा. एवढं झालेलंच आहे. आता पार्टनरशिप तोडून पण आपण वेगळं व्हायचं. म्हणून मी निर्णय घेतला, की आता पार्टनरशिप आपली तोडूया. 2022ला माझी वॅगनर विकली. 2,70,000 तो पैसा मी व्यवसायात टाकला पुन्हा एकदा. गाडी विकल्यानंतर फॅमिलीची म्हणजे म्हणणं असं होतं, की तुम्ही आजपर्यंत आम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण आज तुम्ही व्यवसायासाठी सगळ्या गोष्टी एक-एक गोष्ट विकत चालला आहात. तुमचा वाईट काळ चालू आहे हे आम्हाला मान्य आहे. सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगत होतो, की एका वेळी एकच व्यवसाय करा किंवा एका वेळी एकाच जागी इन्व्हेस्टमेंट करा. आता या गोष्टी करत असताना ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. मी माझ्या जागी बरोबर आहे. मी शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. मला असं वाटत होतं, की शेतीमधून वर्षाकाठी मला एक 4-5 लाख रुपये मिळतील. नवीन व्यवसाय चालू केला यासाठी, की मला असं वाटलं, की जुना व्यवसाय प्लस नवीन व्यवसाय याच्यातून मला इन्कम जनरेट होईल आणि माझी ग्रोथ लवकर होईल. हा माझा हेतू होता. पण ते तसं न होता धंद्यामध्ये जे चॅलेंजेस येतात, ते वेळोवेळी तुम्हाला नवीन चॅलेंजेस असतात. तर आता तो व्यवसाय मी चालू केला, त्यात मला लॉस व्हायला लागला. म्हणून मी 2022 जून-जुलैला असं ठरवलं, की आता जो स्टाफ आहे तिकडचा तो बंद करायचा आणि आता स्वतः लक्ष घालायचं. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचं किंवा स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या किंवा थर्ड पार्टीकडून आपण ते बनवून घेऊया, स्वतःचं लेबलिंग करू आणि विकू. या पद्धतीने मी तो व्यवसाय चालू केला. तिथून पुढचे 6 महिने माझे हे असेच गेले. मी स्वतः माल बाहेरून बनवून घ्यायचो, त्यावरती लेबलिंग करायचो आणि विकायचो. आणि माझा जो जुना व्यवसाय चालू होता, पार्टनरशिपमध्ये तो चालू होता. त्या व्यवसायातून मला जे इन्कम व्हायचं, त्याच्यावरती माझं घरखर्च चालायचा, माझं कुटुंब चालायचं. आणि नवीन व्यवसाय जो चालू केला होता, त्याच्यातून काहीही ₹1 इन्कम न होता, तिथे मला पैसे टाकावे लागायचे दर महिन्याला. तिथे माझा खर्च कमीत कमी 40,000 ते 45,000 चा खर्च होता. सगळी लोकं स्टाफ काढल्यानंतरही. अ, गोडाऊनचं भाडं, जागेचं आणि लाईट बिल आणि इतर काही खर्च होते माझे, की जे मला ते दर महिन्याला तिथे टाकणंच होतं. त्याच्यामधून आमच्या फॅमिलीमध्ये वाद व्हायला लागले. नवरा-बायकोमध्ये. वाद म्हणजे काय कोणी मला काही बोलत नव्हतं. पण रुसवे-फुगवे झाले किंवा मिसेसचं असं म्हणणं होतं, की तुम्ही एकदा एक व्यवसाय करताय तर तोच करा. हा आता नवीन कशाला चालू केला? त्याच्यामध्ये आता लॉस होतोय, तो तुम्ही बंद करा. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. माझ्याकडे अक्षरशः म्हणजे पेट्रोललाही पैसे नसायचे. नवीन व्यवसायातून जुना व्यवसाय जो माझा पार्टनरशिपचा आहे, त्याच्यातून जे पैसे मिळायचे ते घर खर्चाला जायचे. नवीन व्यवसायातून काही मिळत नव्हतं. त्यात उलट मला पैसे टाकायला लागायचे. मी मित्रांकडून पैसे घे, कोणाकडून पैसे घे, इकडून पैसे घे, असं करत मी त्याच्यात पैसे टाकत होतो. आणि ते पैसे टाकता माझ्यावरती एवढं कर्ज झालं, की म्हणजे कमीत कमी 10 ते 12 लाख रुपयेचा 2022 साली माझ्यावरती बोजा झाला. नवीन व्यवसायासाठी. अशी परिस्थिती झाली, की आता मित्र पण मला म्हणजे मदत करायची म्हणजे विचार करायला लागले, की बाबा आता याला किती दिवस मदत करायची. नातेवाईकांनी तर पूर्ण साथच सोडली. नातेवाईक तर म्हणायचे, की "आम्ही तुला सांगितलं होतं, की व्यवसाय करू नको. आपल्या खानदानात काही कोणी व्यवसायच केलेला नाही आजपर्यंत. तर तू हा व्यवसाय करतोच कशाला? तुला कोणी हा शहाणपणा करायला सांगितलं? किंवा हा व्यवसाय आपल्या कुटुंबात कोणी व्यवसाय केलेला नाही. आपण फक्त नोकरीच करायची. तुझं शिक्षण चांगलं आहे. तू कुठेही अकाउंटंट म्हणून जॉब करू शकतो. तर तू तेच कर. व्यवसाय करायचा नाही. मला पैशाची एवढी आता चणचण भासायला लागली होती 2022 मध्ये, की अक्षरशः म्हणजे मला पेट्रोललाही पैसे नसायचे. ₹100 पेट्रोल जरी टाकायचं म्हटलं, तरी माझ्याकडे नव्हतं. माझा हा एवढा स्ट्रगलचा काळ सुरू झाला तिथून पुढे 2022ला. 2022चे म्हणजे जूनपासून ते डिसेंबरपर्यंत माझा सगळ्यात वाईट काळ गेला. म्हणजे मला तिथे कळालं, की खरे जोडीदार आपले कोण आहेत? खरे साथीदार कोण आहेत? किंवा खरी लोकं कोण आहेत, की जे आपल्यासोबत उभी असतात. जी लोकं माझ्या आजूबाजूला होते, नातेवाईक असतील किंवा मित्र असतील,
जे खरे होते ते माझ्यासोबत आजही आहेत, तेव्हाही होते. खरे नातेवाईक तेव्हाही होते, आजही आहेत. पण जी लोकं मला नको होती, ते काळात माझ्यापासून दूर गेली. आणि मी आजही त्यांना फोन करत नाही किंवा त्यांच्याशी बोलत नाही. फक्त समोर भेटले, नमस्कार घालायचा आणि आपण पुढे आपल्या कामाला निघून जायचं. 2022 संपलं. 2023चं जानेवारी उजडला. तिथे मी निर्णय घेतला, की आता आपण वेगळं व्हायचं. पार्टनरांना सांगितलं, की मला खूप लॉस झालेला आहे आणि हा लॉस आपण एकत्र राहून मला भरून काढणं शक्य नाहीये. म्हणून मी 2023ला जानेवारीमध्ये आम्ही निर्णय घेतला. पार्टनरांना सांगितलं. पार्टनरशिप आम्ही अ, अ, तोडण्याचा निर्णय घेतला आणि 2023च्या सुरुवातीला म्हणजे मी त्यांच्याशी बोललो आणि माझा व्यवसाय मी वैयक्तिक चालू केला. पार्टनरशिपच्या काही अजून गोष्टी आमच्या एकमेकात अडकलेल्या असल्या कारणाने ते थोडं आम्ही ब्रेक व्हायला वेळ लागला. त्याच्यातून आम्ही दोघांनी संगनमताने बोलून मी त्याच्यातून बाहेर पडलो आणि 2023 हे साल माझ्यासाठी खूप चांगलं आलं. 2023 मध्ये जे मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट जो मी चालू केला होता, तो प्लांट माझा व्यवस्थित चालायला लागला. त्यानंतर पार्टनरशिप तोडून तिकडचा काही व्यवसाय माझ्याकडे आला होता. तो व्यवसाय मी वाढवायला चालू केला. त्याच्यामध्ये आम्ही माझे मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक मॅनेजमेंट किंवा व्यवसाय कसा करायचा, हे शिकवणारी एक संस्था आहे. त्या संस्थेचा कोर्स आम्ही जॉइन केला. अक्षरशः त्या कोर्सचे पैसेही माझ्याकडे भरायला नव्हते. माझ्या मित्रांनी त्याचा पहिला हप्ता भरला आणि मग तो आम्ही कोर्स जॉइन केला. तो कोर्स जॉइन केला. माझ्याकडे 50,000 एकदाच भरायचे होते. तर तो कोर्स जॉइन केल्यानंतर पैसे नसल्या कारणाने मी त्यांना सांगितलं, की मी पैसे भरू शकत नाही. काही ऑप्शन असतील तर द्या. त्यांनी मला सांगितलं, की "सर ₹50,000 फी आहे. तुम्ही 5,000 पहिलं डाउन पेमेंट केलेलं आहे. 45,000 चे आम्हाला 9 चेक द्या." तिथून पुढचे मी 9 चेक दिले. त्यांना 5,000-5,000 चे आणि दर महिन्याला तो चेक माझ्या अकाउंटमधून हे व्हायचं. फेब्रुवारी 2023 ला मी तो कोर्स जॉइन केला. त्या कोर्सचा माझ्या आयुष्यात खूप फायदा झाला आणि माझे मित्र आहेत, व्यावसायिकच आहेत. त्यांच्याशी आम्ही डिस्कशन करून व्यवसायात येणारे चॅलेंजेस या त्या गोष्टी आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू केलं. प्रत्येक वेळेस जर नवीन चॅलेंज येतं, ते मित्राशी डिस्कशन करायला चालू केलं. आजूबाजूला जे व्यावसायिक लोक आहेत माझ्या, त्यांच्याशी डिस्कशन चालू केलं. 2023 काळ माझ्यासाठी असा होता, की मी घरी सकाळी मी जेवण करून 8:30-9 वाजता बाहेर पडायचो. संध्याकाळी 10 ते 11 वाजायचं मला. 2023 हे वर्ष पूर्ण माझं असं गेलेलं आहे. सकाळी बाहेर पडताना मुलं शाळेला गेलेली असायची. संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर मुलं झोपलेली असायची. हा पूर्ण 2023 चा हे जे वर्ष आहे माझं हे असं गेलं. तो कोर्स जॉइन केल्यामुळे आम्हाला व्यवसायातल्या काही त्रुटी, आम्ही काही केलेल्या चुका त्या आम्हाला कळायला लागल्या. हळू आम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट चालू केलं. मित्रांची साथ होती. काही चुकत असेल किंवा एखादा नवीन व्यवसाय करायचा असेल, तर मित्रांनी थांबवलं, की आता थांबा तुम्ही. एक कुठेतरी फोकस करा. एकच व्यवसाय करा. 4 जागी तुम्ही डोकं लावू नका. मग मी काय केलं मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट आणि पार्टनरशिपकडून जे पार्टनर तोडली होती आम्ही पार्टनरशिप, त्यातला काय माझ्या वाट्याला आलेला व्यवसाय, असं घेऊन मी ते 2023च्या सुरुवातीला व्यवसाय चालू केला. 2023ला मी एवढी मेहनत घेतली, की 2009 साली मी जे काम करत होतो, ते 2023ला मी पुन्हा एकदा त्या जोशाने काम चालू केलं. आणि 2023 या एकच वर्षामध्ये माझा जो मागचा जेवढा बिझनेस होता, तो मी पुन्हा उभा केला. 2023च्या एंडिंगपर्यंत. जेवढा माझा व्यवसाय गेलेला होता, लॉकडाऊन असेल किंवा त्याच्या अगोदर असेल, एकच वर्षामध्ये मी ती पूर्ण अचीव्हमेंट केलेली आहे. म्हणजे आज माझे अ, असं म्हणा की तुम्ही मला जे व्यवसायात कर्ज झालं होतं, ते जवळपास मी सर्व नील करत आणलेलं आहे. थोडंफार शिल्लक असेल ते होईल 2024 मध्ये. पण 2023 मध्ये मी एवढी मेहनत घेतली, की 2009 ला जी मी मेहनत घेत होतो, 2008-9 ला व्यवसाय चालू केल्यानंतर, ती पुन्हा मी एकदा 2023 ला घेतली आणि ती मेहनत माझी कामाला आली. मला याच्यातून एक सांगावसं असं वाटतंय, की ज्यावेळेस माणूस व्यवसाय सुरुवात करतो, त्यावेळेस तो खूप मेहनत घेतो आणि त्याच्यातून जो व्यवसाय उभा राहतो, तो त्याचा खरा असतो. पण तिथून एकदा का व्यवसाय एखाद्या विशिष्ट उंचीला गेला, की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो किंवा ओव्हर कॉन्फिडन्स यायला चालू होतो. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणाल तरी चालेल तुम्ही. त्याच्यातून तुमची प्रगती थांबते किंवा तो बिझनेस त्या लेव्हलला जाऊन थांबला जातो. पुढे प्रगती नाही होत तुमची. आमच्या बाबतीत तेच घडलं होतं किंवा आमची लक्ष डायव्हर्ट झाली. जसं टुरिस्टचा व्यवसाय चालू केला, मॅन्युफॅक्चरिंगचा चालू केला. या अशा गोष्टी माझ्या बाबतीत चालू झाल्या.
एका व्यवसायात कॉन्सन्ट्रेशन न करता माझं जे आहे ते डायव्हर्ट व्हायला लागलं. हा करू व्यवसाय की तो करू? त्याच्यामुळे मेन जो माझा बेस व्यवसाय होता, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं होतं आणि त्याचे परिणाम आम्हाला 2022 ला जाणवले. 2023 हा मी अजूनही सांगतो, की 2023 माझ्यासाठी हे वर्ष खूप चांगलं गेलं. मी जेवढा का माझा व्यवसाय गेला होता, तो मी पुन्हा उभा केला. आज 2024 चालू आहे. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. माझा टर्नओव्हर मागच्या 10 वर्षामध्ये मी जो केला नव्हता, तो मी फक्त 2023 या 1 वर्षात माझा टर्नओव्हर केलेला आहे. माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित चालू आहेत. आत्ता माझी अचीव्हमेंट अशी आहे, की जो आपण स्ट्रगलचा काळ जो आपण भोगलेला आहे किंवा आपल्यावर जो ओढवलेला आहे, तो आता इथून पुढे कसा ओढवणार नाही, याकडे माझं लक्ष आहे. धंद्यामध्ये ग्रोथ जरी होत असेल, तर ती ग्रोथ टिकवायची कशी? आणि जे येणारे इन्कम आहे, ते व्यवसायातलं इन्कम हे व्यवसायातच कसं लावायचं? आणि इन्व्हेस्टमेंट आपली व्यवसायातली बाहेर न वळवता तो पैसा व्यवसायातच कसा गुंतवायचा? या गोष्टीचं मला नॉलेज आलेलं आहे. कारण ज्या गोष्टी माझ्याकडून चुका झालेल्या आहेत, त्या गोष्टीवरून मी हे सगळं शिकलेलो आहे. आता माझी ग्रोथ चांगली चाललेली आहे. माझं आता दोन्ही व्यवसाय मी मर्ज केले एकत्र. लिक्विडचं मॅन्युफॅक्चरिंगचं काम आणि मी कंपन्यांमध्ये जे सप्लाय करतो ते काम. हे माझं आता उत्तम रीतीने चालू आहे आणि मी आता 2024 मध्ये माझी गेलेली गाडी असेल किंवा मला लोकांनी नाकारलेलं असेल, नातेवाईकांनी मला जे हिणवलेलं असेल किंवा काही गोष्टी चुकीच्या बोललेल्या असतील, जे काही माझे जवळचे मित्र होते, ते जे काही मला सोडून गेलेले होते, पैशाच्या कारणामुळे असेल, कशाच्यामुळे, ही लोकं आता माझ्या हळू जवळ यायला लागली. माझ्या मुलांनी ज्यावेळेस मी गाडी विकली, त्यावेळेस मुलींनी मला काही प्रश्न विचारले होते, की "पप्पा आपले हे दिवस असेच राहतील का? का ह्याच्यात काय बदल होतो?" ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली होती. माझ्या मुलींनी आजपर्यंत कधी एसटीनी प्रवास केला नव्हता. जन्मल्यापासून ते 22 पर्यंत. पण मागच्या 1 वर्षामध्ये माझ्या मुलांनी तो सगळा काळ भोगलेला आहे. इव्हन म्हणजे घरातले प्रॉब्लेम्स असतील, बसनी जाणं असेल, एसटीनी प्रवास करणं असेल, कुठल्याही गोष्टी असतील, की जे त्यांनी आजपर्यंत कधीच फेस केलेलं नाही. त्या गोष्टी त्यांनी 1 वर्षामध्ये फेस केलेल्या. ही गोष्ट माझ्या बाबतीत असं वाटतं मला त्यांच्या बाबतीत जी घडली ती एक बाजूनी चांगलीच घडली. कारण त्यांनाही कळालं, की बाबा व्यवसायामध्ये चढ-उतार असतात किंवा माझ्या मिसेसलाही कळालं, की बाबा व्यवसाय हा कंटिन्यू तसाच चालत नाहीये. त्याच्यामध्ये चढ-उतार असतात. वाईट वेळ अशीही येऊ शकते आपल्या. त्या दृष्टीने त्यांचं माइंड आता प्रिपेअर झालेलं आहे. आणि माझं 2024 आणि 2025 2025 ला माझं टार्गेट आहे, की माझा व्यवसाय मी 2009 ते 2022 या काळात जो व्यवसाय केलेला नाही, त्याच्या 5 पट माझा व्यवसाय असला पाहिजे. हे माझं टार्गेट आहे. आणि ह्या गोष्टी मला कशातून कळाल्या, की मी जे नेहमी अप-डाऊन जे झालो, 2015-16 ला असेल, नंतर 17-18 ला असेल, नंतर 2022 ला असेल. एकाही मी अ, व्यवसायात संपलो आणि परत उभा राहिलो, संपलो आणि उभा राहिलो. या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या ना, तर मी आता 2024 ला असा आहे, की माझ्यावर कितीही मोठं संकट आलं आणि माझा व्यवसाय जरी संपला, तरी मला काही फरक नाही पडत. कारण मी माझ्या बाबतीत किंवा माझ्या कुटुंबासाठी किंवा माझ्या व्यवसायासाठी त्या गोष्टी आता मी तयार करून ठेवलेल्या आहेत, की मी आता संपूच शकत नाही. व्यवसाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्या ज्या व्यवसायातले पैसे आहेत, ते इकडे-तिकडे डायव्हर्ट न करता, आपल्याच व्यवसायात कसे राहतील, याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट त्या पद्धतीने असली पाहिजे. नातेवाईक सांगतील, मित्र सांगतील, "अरे, आता तुझ्याकडे पैसे शिल्लक आहेत, तू हे कर, ते कर, इकडे इन्व्हेस्टमेंट कर, तिकडे इन्व्हेस्टमेंट कर." कोणाच्याही काहीही गोष्टी ऐकायच्या नाहीयेत. आपल्या मनाला जे पटेल किंवा आपण गेल्या ज्या 18-20 वर्षामध्ये अनुभव घेतलाय, त्याच्यावरून आपण ठरवायचं, की कारण आपल्या व्यवसायातले आपण बेस्ट आहोत. माझ्या व्यवसायातला मी बेस्ट माणूस आहे. मला माझ्या व्यवसायातलं कोणीही ज्ञान शिकवू शकत नाही. जर एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन सांगत असेल, की "नाही अरे, हा व्यवसाय करू नको. आता तुझ्याकडे एवढे पैसे शिल्लक आहेत. मग हा व्यवसाय बंद कर. तू दुसरा कर." तर आपल्या व्यवसायातल्या सगळ्यात अनुभवी व्यक्ती कोण असेल तर आपण आहोत. म्हणून आपण दुसऱ्यांचं किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं हे ठरवायचं. म्हणून माझं एकच सांगणं आहे, की व्यवसाय करताना स्वतःचा अनुभव, स्वतःचा पैसा या गोष्टी खूप कामी येतात.
पैसा लागत नाही व्यवसाय करताना हे आपण जरी म्हणत असो, तरी इनिशियली स्टेजला सुरुवात करताना आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. जी लोकं म्हणतात, की व्यवसाय करताना पैसा लागत नाही, त्यांच्या पद्धतीने पॉइंट ऑफ व्ह्यू असेल त्यांचा. पण माझं असं म्हणणं आहे, की तुम्हाला इनिशियल स्टेजला सुरुवात करायला थोडीफार रक्कम तर ही लागतेच आणि ती करावीच लागणार व्यवसाय करताना. या सगळ्या जर्नीवरून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो. व्यवसाय केला तर तो सोपा आहे आणि नाही केला तर तो अवघडही आहे. पण माझं एकच सांगणं आहे, की व्यवसाय हा जर सरळ रेषेत चालत असेल, तर तो व्यवसाय नाही म्हणता येणार. तुम्ही कुठेतरी नोकरीच करताय. व्यवसायामध्ये अप एंड डाउन्स येणारच आहेत. जो माणूस व्यवसाय करतोय, त्याला अप एंड डाउन्स हे येणारच आहेत. चॅलेंजेस रोज आहेत व्यवसायात. कोणाला चॅलेंजेस नाहीत. नोकरीमध्ये पण चॅलेंजेस आहेत. मग व्यवसायात चॅलेंजेस कसे काय नसणार आहेत? रोज वेगवेगळे नवीन चॅलेंजेस येणार आहेत आणि जो चॅलेंजेस एक्सेप्ट करून जो पुढे जातो, तोच खरा व्यावसायिक ठरतो. माझ्या बाबतीत एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा मी फेल्युअर झालेलो आहे. 3 वेळा फेल्युअर माझ्या आयुष्यात येऊन पण मी आज उभा आहे. पण आज मी एवढा निपुण झालेलो आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये, की मला कुठल्याही प्रकारचं चॅलेंजेस आलं आत्ता, तर मी त्याला एकदम हसत-खेळत सामोरे जाऊ शकतो. म्हणजे मला कुठलाही त्याचं भीती नाही वाटणार किंवा त्या गोष्टीचा न्यूनगंड माझ्यामध्ये आता राहिलेला नाहीये. किंवा मी हे कसं करू, ते कसं करू? कारण मला माहिती आहे, की व्यवसाय करताना चढ-उतार येणार आहेत. तुम्ही संपणारही आहेत. पुन्हा उभा राहणार आहेत. पण आता गेली 22 वर्ष, 18-20 वर्ष माझ्या बाबतीत जे घडलं 22 वर्षाचा जो काळ मी घालवलाय, त्याच्यानुसार मला असं वाटतंय, की आता मी कुठल्याही प्रकारचं चॅलेंजेस स्वीकारू शकतो. नवीन मुलं जे व्यवसाय करणारे आहेत, त्यांना मला हेच सांगायचं आहे, की व्यवसाय करताना लगेच तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल किंवा मी एखादं कर्ज काढेन, लोन घेईन आणि मग मी व्यवसाय करेन, तर ते असं होत नसतं. व्यवसाय हा स्टेप बाय स्टेपच गेला पाहिजे. तुमच्याकडे सुरुवातीला ₹1000 असतील, 2000 असतील, 5000 असतील, 10,000 तेवढ्यातच व्यवसाय चालू करा आणि हळू तो मोठा कसा करता येईल किंवा जरी आपल्याला लॉस झाला, तर तो छोटासा होणार आहे. तेवढा मोठा नाही होणार. पण जी लोकं काही मोठी-मोठी कर्ज घेऊन नवीन मुलं जे व्यवसाय करतात, तर त्याच्यात जो त्यांना लॉस होणार असतो, तर ती लोकं जेवढ्या पटीने वरती जातात, तेवढ्या पटीने संपतात आणि मग त्यांच्याकडे नैराश्य येतं आणि अशी लोकं नैराश्यातून दुसऱ्यालाही वेगळ्या काहीतरी गोष्टी सांगतात, की व्यवसाय करणं चुकीचं आहे किंवा व्यवसाय हा सामान्य कुटुंबातील लोकांनी करायचाच नसतो. हे लोकं ते सांगतात आपल्याला आणि म्हणून आपण ठरवायचं, की व्यवसाय कुठल्या दिशेने न्यायचा आपल्याला. व्यवसाय हळू स्टार्ट करून उंचीवरती न्यायचंय, की एकदम कुठल्यातरी कोणी सांगतंय म्हणून मोठ्या बँकेचं कर्ज काढून आपण व्यवसाय करायचा हे आपण ठरवायचं. माझं सरळ म्हणणं आहे स्पष्ट, मोठ्या बँका म्हणजे मोठा व्यवसाय करायचाच नाही किंवा एखादं मोठं कर्ज काढून तुम्ही व्यवसाय करूच नका. व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला ज्या गोष्टीचा अनुभव आहे, त्याच्यातच करा आणि तुमच्याकडे जेवढे पैसे असतील, तेवढेच पैसे इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय करा. हळू त्याच्यामध्ये प्रगती कशी करता येईल, अनुभव घेत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि एक दिवस असा येईल तुमच्या आयुष्यात, की तुम्ही यशाच्या शिखरावरती उभे असाल. हा माझा शब्द आहे तुम्हाला. कारण मी जे अनुभवलंय, माझ्या अनुभवातूनच या सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आणि मी त्या तुम्हाला माझ्या मनापासून सांगितलेल्या आहेत. धन्यवाद.